काय बेकार ट्रॅफिक मध्ये अडकलोय आता. हे कुठं आहे आम्ही चेक करतो मी एकदा. थोडं लांबपर्यंतच ट्रॅफिक आहे. हॉटेल मोनिका हे कोणत्या एरियात येतं आता? हे आता आहे आम्ही सावता माळीनगर. ओके, सावता माळीनगरमध्ये आम्ही. आणि इथं हे ट्रॅफिक लागलं आहे. लोणीगंजचा रस्ता आहे. ओके, आणि इथंच ट्रॅफिक लागलं आहे. काय आता सगळा रस्ता पुढचा चांगला आहे, एवढा मोकळा आणि इथंच ट्रॅफिक लागलं आहे. अवघड आहे का नाही? हा रस्ता एकतर आहे 3 लेनचा आणि इथं लेन बाकी झाली. क्या भाजी मार्केट है, भाजी मार्केट. कसं बसं निघलो बाई त्या ट्रॅफिक मधनं. मला तर वाटलं खूप वेळ आता अडकून राहावं लागतं. आणि ज्यांना राईटला वळायचं, ज्यांना लेफ्टला वळायचं होतं ते सुद्धा एकदम या राईट साईडच्या लेनमध्ये थांबले. म्हणजे त्यांच्यामुळं ते पूर्ण तिकडं जाऊस्तोवर आपल्याला थांबावं लागणार. तोपर्यंत सिग्नल चेंज, पुढची लोक निघणार, झालं मग एकाच जागी थांबून राहावं. आता हा पूल पण बघा कसा आहे. एका साईडला 2 लेनवरती ते वेगळाच पूल, दुसऱ्या साईडला 2 लेन बनवला आहे. एकसारखी लेवल बी नाही आहे. अवघड आहे या रस्त्याची हालत. पट्ट्या तर 3 लेनच्या लावल्या, पण 1 लेन तर नुसतं गाडी लावायलाच गेली. राहिली 1 लेन फक्त. आणि लोक बघा कसे मध्ये घुसतात. लोकांना तर काही वाटतच नाही बाई. असं वाटतं की गावाचाच रस्ता आहे, हायवे बिवे काही लायकीच नाही बाई. ते आता त्या साईडला पंढरपूरला त्यामुळे आहे ना मोठे रस्ते करायला लागलेत आणि पूल बनवायला लागलेत. म्हणजे हे गावाचे वेशी आहेत ना तिथं म्हणजे कसं वरतून पूल बनवला की खालच्या गावाचा काही संबंध येत नाही. तुम्ही खाली काय बी करत बसा, डायरेक्ट तुमचा हायवेशी काही संबंध येणार नाही. मग असे हायवे असतील ना टोल वगैरे द्यायला काय वाटत नाही. पण हे जे हायवे आहेत यांचं तर रस्ते बी नीट नाही आहेत, वरनं टोल फुकटचे देत बसा. करतोय काय पोलवाला वाटी. आता बघा 3री लेन तर काही कामाची नाही. हा पण आता हळूहळू चाललाय या साईडच्या लेनवरनं. नशीब जायला जागा तरी दिली. मला तर वाटलं 2री लेन अख्खी स्वतःसाठी पकडूनच ठेवतोय काय. ते अवघड काम आहे. पण आता हायवेने असं चालवायचं म्हणलं गाडी तर. ही लेन तुमची फास्ट लेन आहे. या लेनला तुम्ही 80-100ने चालत असाल तर राहिलं पाहिजे. इथनं वाडेगावला रस्ता आहे. ट्रिप्सी, वा यांना कुठला पुरस्कार दिला पाहिजे. हायवेला ट्रिप्सी फिरतात. त्यांनी राईट साईडचा इंडिकेटर दिला आहे. जातोय का राईट साईडला? जा ना राईट साईडला तर जा. राईटला बी नाही जायचं. इंडिकेटर त्याला दिसतोय समोर, स्वतःचा इंडिकेटर चालू आहे, दिसतच असणार ना ड्रायव्हिंग सीटवर. पण घ्यायचं आहे का त्याला? घेणार नाही. गेला सरळ, इंडिकेटर तसंच चालू आहे. आता बघा माझी 80 स्पीड आहे म्हणून मी या लेनमध्ये चालू शकतो. तर ओव्हरटेक करायची लेन आहे खरं तरी, पण इथं ओव्हरटेकचा विषय वेगळाच आहे. इथं तुम्ही लेनमध्ये एका स्पीडनं स्लो बी चालला तरी तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही. रूल नाही आपल्या इथं, रूलच नाही भाई. मी ते अमेरिकन आणि युरोपियन लोकांचे रूल बघतो ना भाई, असे लेन इकडे तिकडे चेंज केलं 10 वेळा तरी सुद्धा फाईन बसतो. आता हा ट्रक याने कुठल्या लेनमध्ये चालावं? मी म्हणतो चला 3री लेन नाही तर या 2nd लेनमध्ये तरी चालावं ना.
त्याला ओव्हरटेक करायला मला या साईडला यावं लागतं. ओव्हरटेक करत तर उजव्या साईडने केला पाहिजे ना, पण आता ह्याच्यामुळे डाव्या साईडला यावं लागतंय. सेम आता ही बस, आता ही चालली आहे 60च्या स्पीडनं, मी आलो 80च्या स्पीडनं. आता मला याला ओव्हरटेक करायला डाव्या साईडला यावं लागणार, हॉर्न द्यावं लागणार. हा मूर्ख पण बघा काय. आपण बघूया आता 80च्या स्पीडनं या फास्ट लेनमध्ये आपण किती वेळ राहू शकतो. आता इथं लोक 80च्या वरनंच चालले स्पीडमध्ये. खरं तर स्पीड लिमिट 60-50 65 आहे बघा. इथं स्पीड लिमिटचं आलं, आपण साईन वाचत वाचत चालू आहे. 65 इथं स्पीड लिमिट आहे, तरीसुद्धा आपण 18 चाललो आहे. ठीक आहे, तर त्याला काही करू शकत नाही आपण. झालं म्हणूनच तर हा ट्रक आला मध्ये, लेन चेंजच करावी लागली. म्हणजे स्पीड लिमिटपेक्षा फास्टच चाललं, म्हणजे ओव्हरटेकच्या स्पीडला मी चाललो आहे थोडक्यात. त्यामुळे मी इथं चालू शकतो 80च्या स्पीडनं. अरे हा मूर्ख वॅगनरवाला कुठनं कुठं गेला, काय बोलावा त्याला. आता समजा मागणं कोण आला असतं 100च्या स्पीडनं, गेला असतं का नाही. त्याला जायचंच होतं पेट्रोल पंपावर, तर त्याने आधीच लेफ्टला राहिलं पाहिजे होतं ना. राईटनं डायरेक्ट लेफ्टला गेला, 2 लेन साप चेंज करून गेला. आता आलं गाव आलं, गाडी स्लो करावी लागली. या लेनमध्येच राहायला लागतं. एकदम उलटे आलेत भाई, काय बोलावं आता. हा ना बाबा, पूर्ण चेंज करून इकडं माणसं स्पीडमध्ये येत असतात. 10-4 गाड्यांचा काफिला. पावट आहे की हो टोयोटावाला, मोकळा रस्ता आहे तरी ब्रेक दाबतोय. जमत नाही ओव्हरटेक करायला, पण ओव्हरटेक करायचं आहे असं आहे यांचं उगाचच. आता बघा किती पळवत जाणार, पुढं परत माती खाणार. अरे टू व्हीलरवाल्या त्या साईडला एवढी जागा पडली आहे, जा ना तिकडून. इकडंच मारायला यायचं गाड्यांच्या इकडं. आपलं गपचूप आपण 80, 60, 70 या स्पीडनं चालत राहूयात. जास्त पण फास्ट गेलेलं काही फायद्याचं नाही आपल्या. आता झिक आहे बघा, या साईडला हा टर्न बरोबर चाललाय, ट्रक बरोबर चाललाय. ठीक आहे, त्याच्या लेनमध्ये वगैरे बरोबर आहे, समोरचा बी ट्रक बरोबर आहे. आता हा मूर्ख जो वाईट टर्न ट्रकवाला आहे, ह्याच्यात चुकीमुळं तर आम्हाला या लेनमध्ये शिरावं लागलं. स्लो झाले. आता यो मूर्ख बघा, तिकडून गाड्या आहेत म्हणून इकडं घुसायला लागला. आता ओव्हरटेक करायचं कुठं. आता हा तर डाव्या साईडनं घुसला, झाला का नाही खाळ्याचा खेळ, खंडोबा झाला. पुढनं गाडी आली त्यामुळे त्याला आता मातीत घालावी लागली, रोड सोडावं लागलं. आता याला मी उजव्या साईडनं ओव्हरटेक केलं, आता या मूर्खाला डाव्या साईडनं करावं लागणार. काय करू शकतो आता. चाकण 31 किलोमीटर, शिरूर 32, अहमदनगर फक्त 85 किलोमीटर. आणि राईटला गेला तर तुम्हाला जावं लागतं न्यावराला. नावरा आता आपल्या सरळ जायचं अहमदनगरला. यातून 85 किलोमीटर दाखवते आता आपल्याला.
वळून चुकले. डाव्या साईडनंच लवकर जाता येते, त्यामुळे डाव्या साईडलाच राहिलेलं बरं आहे, पटपट निघता येते. इथून कुठं उजवीकडं वळायचं टर्न असेल तर झालं तिकडं कल्याणच आहे. मग त्या सगळ्यांना उजवीकडं वळून द्यावं लागतं, मग आपण निघायचं. कोणी सांगितलं एवढं? आधीच डाव्या साईडला राहायचं. चल रहे थे 80वर चालत होतं. एवढं मध्ये 10 ट्रक आला, झाला कल्याण. 2 ट्रकवाले एकमेकाला ओव्हरटेक करायला लागले की मागच्यांची वाटच लागली. चांगलं ॲव्हरेज मेंटेन केलं होतं 80-60वर. झालं आता काय ॲव्हरेज, आता परत पळवा, परत कोणत्या तरी ट्रकमध्ये येणार. नशीब तरीसुद्धा आता सिग्नल वगैरे काय नाही. ऑलमोस्ट सिटीच्या बाहेरच आलो आहे आम्ही, त्यामुळे सिग्नल लागायचे चान्सेस खूप कमी आहेत. अडकला आता गर्दीमध्ये. भाई साहब PMT वाला फुल जोश मध्ये चाललंय. कसलं चाललंय, माणसं विंसा वगैरे नाही, कच गाड्या घालतात. एवढे लांब PMT येतं ते. PMT की बस आहे? हां PMT आहे, पुणे महानगर परिवहन. फोर व्हीलर बसतात या साईडला ट्रकची गर्दी आहे ना, त्यामुळं गाडी घालायला जरा भीती वाटते. बाकी काही नाही. कोणी पण असं गचक्यात बाहेर आलं तर कचक्यात ठोकून जाईल आम्ही, त्यामुळं घाबरून चालवावं लागतं. आणि आता परत एकदा आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे. आय थिंक मी मॅपवर बघितलेलं थोडं या ठिकाणी ट्रॅफिक होतं, बाकी कुठं नव्हतं. बाकी दिशांचा बोर्ड आहे तो ट्रकच्या मागं झाकून गेलेला आहे. आणि या भाऊंना वळायचं आहे लेफ्टला. आता तुम्ही बघू शकता मी काय केलं नाही, ट्रक राईटला होता, राईटवरनं डायरेक्ट लेफ्टला आला. आता ह्याला आधीच लेफ्टला वळायचं होतं, तर ह्याने गाडी ठेवावी का नाही लेफ्टला, पण नाही, राईटला चालवत आणायचं मस्तपैकी आणि नंतर
घालायचं लोकांच्या मध्ये. त्याच्यामुळे आता ती माल ट्रकची एवढी मोठी गर्दी लागली. अरे बापरे, हो कसला ओव्हरलोड आहे. ओ शिट, तो ट्रक नसतो का आपल्या ह्याच्यात वापरतात खाणीमध्ये वगैरे, तो ट्रक वाटतोय. सेम 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 तोच ट्रक आहे. अरे अजून एक आहे पुढं बघा. आता या ट्रकची मी तुम्हाला माहिती सांगितली असती, पण आता मलाच माहिती नाही, तरी मी शोधून बघतो माहिती आणि यामध्ये ॲड करतो नक्की हा कोणता ट्रक आहे. ट्रकचा टायरच बघा किती बाहेर आलेला आहे. जर हा ट्रकचा टायर मग अंगावर पडला, मला वाटतं जेवढ्या आमच्या गाडीची प्राईस असेल तेवढ्या ट्रकची टायराची प्राईस असेल त्या. आणि ओव्हरलोड चाललेत घेऊन, रात्रीचं नेतात मोस्टली तर मला वाटतं, पण हे दिवसाचं कसं काही न्यायला लागलेत काय माहिती. जे पण ओव्हरलोड ट्रक असतात ना, ज्यांचं वजन खूप जास्त असतं, त्यांच्यासोबत एक गाडी वगैरे ठेवतात आणि घेऊन जातात अशा रस्त्याने. कारण हे जे सगळे हायवे हे सगळे शहरामधनं गेले, त्यामुळं तुम्ही शहरातनं जर दुपारच्या टाईमला वगैरे किंवा संध्याकाळच्या टाईमला निघाला तर तुम्हाला गर्दीच भेटतात आणि अवघड होऊन जाईल. या हायवेला झोप पण यायला लागली मला खूप, त्यामुळे असं बोलत राहावं लागतं. बोलत राहिलं ना, झोप वगैरे येत असेल तर तुमची झोप निघून जाते. आता मी ॲव्हरेज काढायचा प्रयत्न करतोय गाडीतनं. आत्ता ॲव्हरेज आमची गाडी दाखवते 23.6, म्हणजे ऑलमोस्ट 24चा ॲव्हरेज दाखवते गाडी. तर देते 24चं का नाही ते माहीत नाही, पण 24 ॲव्हरेज दाखवते गाडी आत्ता. या रस्त्याला रहदारीच खूप आहे माहिती आहे, त्यामुळं असं चालवायला असं मूड येत नाही, एन्जॉय होईना. नाही तर तुम्ही दुसरे कुठले हायवे बघितले ना, तिथं जरा हायवे मोठे मोठे, त्यामुळं चालवायला पण गाडी मजा येते. ते असं वाटतं की भाई कोण असं मधनं उडी मारेल काय सांगता येत नाही. हे जेब्रा क्रॉसिंग वगैरे ते इकडं कोण मानतच नाही, ते तर नावाची गोष्ट आहे फक्त. असं कोणी बी कुठनं बी मधनं निघून जातं. आता बघा रस्त्याच्या मध्ये क्रॉसिंग झालं, ह्या भाऊने ट्रक लावलाय मध्ये, ह्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक झालं हे. आता ह्याला किती फाईन मारला पाहिजे तुम्हीच विचार करा. किती ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळं लागतच चाललंय. आणि ट्रॅफिकचं कसं असतं, एक गाडी पुढची थांबली ना त्याच्यामुळं मागच्या सगळ्या गाड्या थांबतात. भले ती गाडी चालायला लागू द्या, पण थांबत जे स्टॉप होत राहतं ना, हे बघा किती लांबपर्यंत ट्रॅफिक लागत गेलं. तुमच्या समोर आहे ट्रॅफिक बघा. आता ह्या ट्रॅफिकमध्ये रात्री आम्ही येणार आहे परत रिटर्न, तर रिटर्नचा व्लॉग पण बनवणार आहे आपण. त्यामध्ये बघा किती अडकून पडणार आहे. त्यामधल्या त्या ट्रकमुळे हे ट्रॅफिक आहे सगळं मध्ये लावून गेले. त्यामुळं किती पेट्रोलचं नुकसान किती आहे या एवढ्या लांबपर्यंत. अर्धा किलोमीटरचं ट्रॅफिकच लागलं.